आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापुरात समरजित घाटगे यांनी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली। तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। पाटण मतदारसंघातील पाटण, दिवशी खुर्द, घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेला सुरुवात। 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा करणार। ठाकरे गटाच्या संध्या दोशी या शिंदे गटात प्रवेश करणार। सध्या संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्या। संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा। राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सरकारकडे मागणी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या। मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल। योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी, नागरिकांची तक्रार। ऐरोलीतील 70 एकराचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। राजन विचारेंचा सिडकोला इशारा। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये ऑनलाईन गेम दरम्यान मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या तरुणाला मनसेकडून समज। मनसैनिकांनी योग्य शब्दामध्ये मराठी अस्मितेची जाणीव करून दिली, तरुणाकडून माफी। जालन्यातील स्टील कंपनी स्फोट प्रकरणामध्ये कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल। गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता। स्फोटामध्ये 34 कामगार जखमी। धाराशिवच्या भूममधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। 5 आरोपींपैकी 4 अटक तर 1 आरोपी फरार। पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग। तारापूर पोलीस ठाण्यामध्ये 42 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणामधून 7000 क्युसेक वेगानं भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। मुंबईला पाणीपुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। पावसामुळे गंगापूर धरणामध्ये 87 ते 90% पाणीसाठा। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%वर। नाथसागर जलाशयामधून नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक सुरू। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 52,308 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होणार। धुळ्यामध्ये जोरदार पाऊस। भात नदीला मोठा पूर आल्यानं धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला। शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे मोठे हाल। धाराशिवसह 52 गावांना पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो। जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामातील 84% पावसाची नोंद। भंडारदरा धरणामधून 23,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग। गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू। पुण्याच्या लोणावळ्यामधील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी। वर्षा विहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, पोलिसांचं आवाहन।